जेव्हा रस्ते चांगले होतात तेव्हा तुमचे वाहनांचं वेअर अँड टिअर कमी होतं. समृद्धी महामार्गासारखा महाकाय प्रकल्प जो आहे तो एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण झाला. म्हणजे अगदी अंदाजपत्रकापासून ते पूर्णत्वापर्यंत काम करण्याची संधी मला या प्रोजेक्टवरती मिळाली. देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी 2015 मध्येच या प्रकल्पाची घोषणा विधानसभेमध्ये केली. देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा पूर्ण सपोर्ट या प्रकल्पासाठी होता. म्हणून हा प्रकल्प एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण पूर्ण करू शकतो. हे देशातलं पहिलंच उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचा प्रकल्प एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण होतो. आणि एक्सप्रेसवे जेव्हा आम्ही बांधतो त्यावेळेस फक्त एक्सप्रेसवे बांधत नाहीये तर त्यासोबतच आम्ही पाण्याची पण व्यवस्था करतो. आणि आपल्या 3.5 शक्तीपीठापैकीची 3 शक्तीपीठं या महामार्गावरती आहेत. माहूरगड, तुळजापूर आणि कोल्हापूर, ज्याला आपण विरार अलिबाग महामार्ग म्हणतो. हा अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे. म्हणजे जे काही विरोधाची निवेदनं प्राप्त झालेली आहेत ती कोल्हापूर जिल्ह्यातला आहेत. विरारपासून ते वर्सोवा एक 42 किलोमीटरची सी लिंक आहे. मला असं वाटतं की या वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे 100%. मग महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांचा जो काही पाया आहे तो नितीन गडकरी साहेबांनी रचला असं माझं म्हणणं. गोरेगावचा उड्डाणपूल 9 महिन्यातच झाला होता. मी सिनियर अधिकाऱ्यांसाठीच राखीव आहे किंवा राजकीय नेत्यांसाठीच राखीव आहे असं नाहीये. ते आम्ही पण लोकविकासाची कामं करतो, आम्ही पण लोकांसाठीच करतो. नमस्कार मित्रहो, विधानसभा निवडणुका महायुतीने जिंकल्या. या निवडणुकांच्या विजयामध्ये जितका लाडक्या बहिणीचा वाटा होता तितकाच MMRDA क्षेत्रातील नागरिकांचा आणि मतदारांचाही वाटा होता. याचं कारण काय? तर याचं कारण इतकंच आहे की टोल माफी जी सरकारच्या वतीनं जाहीर केली गेली मुख्यमंत्र्यांकडून, या टोल माफीने खूपच महत्त्वाचा परिणाम या सगळ्या मतदारांवर झाला आणि मतदानावर झाला असंही समजलं जातं. ठाणे क्रीक ब्रिज जो आहे त्याचा 3रा टप्पा ज्या वेळेला उद्घाटन झालं त्याचं, आणि त्यावेळेला एक घटना घडली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कारमध्ये बसले होते. या कारचे वाहन चालक एक बडे अधिकारी होते. त्याच कारमध्ये दादा भुसे जे MSRDCचे मंत्री आहेत तेही होते आणि माजी खासदार राहुल शेवाळे होते. याच कारमध्ये एक निर्णय झाला आणि तो निर्णय काय होता तर दादा भुसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई मधल्या वाहन चालकांना टोल माफी देण्याचा एक निर्णय झाला. हा निर्णय ज्या व्यक्तीच्या उपस्थितीत झाला आणि ज्या व्यक्तीबरोबर समन्वय आणि विचार विनिमय करून झाला ती व्यक्तीच मी आपल्याला भेटवणार आहे. भारतासाठी महत्वाकांक्षी असलेला आणि महाराष्ट्राला भूषण ठरलेल्या काही महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत या व्यक्तीचा खूप मोठा सहभाग आहे, खूप मोठं योगदान आहे आणि अशाच एका व्यक्तीला मी आपल्याला भेटवणार आहे. आपण भेटूया अशा एका व्यक्तीला की महाराष्ट्राची पायाभूत विकासाची जी गंगोत्री आहे ती अधिक प्रशस्त करण्यामध्ये आणि अधिक सक्षम करण्यामध्ये या व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे. या व्यक्तीचं नाव आहे अनिल गायकवाड. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले अनिल गायकवाड यांच्याकडून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या राज्याच्या पायाभूत विकासासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात या समजून घेणार आहोत. मित्रांनो, आज आता आपण अनिल गायकवाड सरांशी बातचीत करणार आहोत. सर, आपलं स्वागत टाइम महाराष्ट्राच्या या विशेषमध्ये. नमस्कार. सरकारने रस्ता बांधावा, रस्त्यांचा विकास करावा आणि नागरिकांना समृद्ध असं शहरी जीवन किंवा समाज जीवन उपभोगायला मिळावं या दृष्टीने ज्या वेळेला पहिल्यांदा राज्यात युतीची सत्ता आली त्यावेळेला 58 उड्डाणपुलांचं काम नितीन गडकरी यांनी हातात घेतलं आणि या उड्डाणपुलांच्या अनुषंगाने किंवा या सगळ्या पायाभूत व्यवस्थांच्या दृष्टीने मुंबईकरांच्या आणि राज्यातल्या जनतेच्या आयुष्यात डोकावला तो टोल, जो अगदी परवा त्याला रद्द करण्यात आलं, जे की मुंबईच्या प्रवेशद्वारांवर हा टोल लावला होता. हा टोल ज्या वेळेला माफ करण्यात आला किंवा याचा निर्णय झाला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्ही होतात, त्या गाडीचे या स्टीअरिंगवर किंवा त्या गाडीचं सारथ्य तुम्ही करत होतात. काय असं घडलं की तो टोल माफ करावा असं वाटलं? आपल्या प्रेक्षकांना हा एक खूप इंटरेस्टिंग किस्स्याने आपण या मुलाखतीची सुरुवात करणार आहोत. काय नेमकं घडलं? म्हणजे हे मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण नेमकं काय घडलं? आणि हे पहा, आपल्याला कल्पना आहेच की महाराष्ट्रामध्ये
किंवा मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं करता यावीत या उद्देशाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली. आणि स्थापना झाल्यानंतर 1996 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना झाली. आणि त्यानंतर जे प्रकल्प हाती घेतले त्यामध्ये मुंबईतील 55 उड्डाण पूल आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे ही कामं महामंडळामार्फत हाती घेण्यात आली. ज्यावेळेस मुंबईमधील उड्डाणपुलाची कामं हाती घेतली त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागतो. अर्थसंकल्पातनं एवढ्या मोठ्या निधीची आपण तरतूद करू शकत नाही आहे. म्हणून आपण जो काही खर्च येणार ह्या प्रकल्पावरती तो टोलच्या माध्यमातून वसूल करतो आणि त्यासाठी प्रोव्हिजन्स पण आहेत तसे. मोटार व्हेकल ऍक्ट प्रमाणे पण आपल्याला टोल वसुली करता येते. जो खर्च आपण त्या रस्त्यावरती करतो त्या खर्चाची वसुली आपण टोलच्या माध्यमातून करतो. ज्यावेळेस या उड्डाणपुलाची कामं 99च्या सुमारास मुंबईमध्ये झाली त्या काळामध्ये मी कार्यकारी अभियंता म्हणून या प्रकल्पावरती काम करत होतो. आणि जे टोलचं पहिलं नोटिफिकेशन निघालं 2000च्या सुमारास त्यावेळेस मीच या ठिकाणी कार्यकारी अभियंता होतो. त्यावेळेस न्यायालयामध्ये प्रकरणं दाखल झाली होती. न्यायालयामध्ये शपथपत्र पण मी शासनाच्या वतीने मीच सादर केली होती त्या काळामध्ये. तर ह्या सर्व खर्चाची वसुली टोलच्या माध्यमातून केली जाते. आणि ज्यावेळेस हे नोटिफिकेशन त्यावेळेस काढलं गेलं 2000 मध्ये तर साधारणतः हा खर्च वसूल करण्यासाठी 2027 पर्यंत टोल लावण्यात आला होता. आणि सर्वच वाहनांसाठी होता. म्हणजे जी लहान वाहनं आहेत, लहान कमर्शियल वाहनं आहेत, हेवी व्हेकल्स सर्वांसाठी हा टोल होता. त्यामधनं फक्त 3 चाकी रिक्षा आणि मोटरसायकल या एक्झाम्प्टेड होत्या. आणि याचा कालावधी तसा 2027 पर्यंत होता. मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब या विभागाचे मंत्री 2014 नंतर या विभागाचे मंत्री होते. तेव्हा पण साहेबांकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा कार्यभार होता. तेव्हापासून साहेबांनी आम्हाला अल्टरनेटिव्ह असे करायच्या सूचना दिल्या होत्या की टोल माफी जी आहे लहान वाहनासाठी करता येते का किंवा सरसकट करता येते का याचा अभ्यास करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने काही मुख्य अभियंता स्तरावरची कमिटी असेल किंवा त्यावेळेस ॲडिशनल चीफ सेक्रेटरी त्यांच्या स्तरावरची कमिटी असेल ह्या कमिट्यांनी अभ्यास केला होता. आणि एक असं निदर्शनास आलं होतं त्यावेळेस की ही टोल माफी केल्यानंतर बरं शासनावरती आर्थिक भार जास्तीचा येईल. त्यामुळे ती टोल माफी त्या काळामध्ये करता येणं शक्य झालं नव्हतं. आणि वारंवार शिंदे साहेबांकडनं या विषयाचा पाठपुरावा सुरूच होता. आणि ठाणे खाडी पुलाचं लोकार्पण 13 ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी पार पडलं. त्यावेळेस टोल ऑगमेंटेशन आम्ही केलं होतं. म्हणजे वाशीचा जो टोल स्टेशन होता त्या ठिकाणी त्या टोलवरती आम्ही ऑगमेंटेशन केल्याची माहिती मी सांगत असताना मग त्यावेळेस हा टोल माफीचा परत विषय निघाला. त्यावेळेस परत शिंदे साहेबांनी अशा सूचना केल्या की या ठिकाणी आपल्याला टोल माफी करता येणे का परत तपासून पहा. आणि मग लहान वाहनांसाठी टोल माफी देण्याबाबत आपण निर्णय घ्यायला पाहिजे अशी चर्चा झाली. आणि तो विषय आम्ही मंत्रिमंडळासमोर ठेवला आणि त्याच मान्यता मिळाली. नाही पण मला सांगा टोल हा आम्हा शहरवासियांना मुळीच आवडत नाही. पण नितीन गडकरींचं असं म्हणणं आहे की आता जर टोल आकारला नाही तर आपल्याला चांगले रस्ते मिळणार नाहीत. चांगले रस्ते मिळणं हे कोणत्याही समाजाला हे सरकारने द्यायचं असतं, सरकारचं ते काम आहे. पण भारतासारख्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जर आपल्याला चांगले रस्ते हवे असतील तर टोल हा काही आता सर्वसामान्य नागरिकांचा पिच्छा सोडणार नाही असं तुम्हाला वाटतंय? आणि टोल हा अप्रिय का वाटतो? कारण काय, मनसेने त्याबद्दल आंदोलन केलं, अनेक राजकीय पक्षांनी त्याबद्दल, स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः टोलच्या विरोधात न्यायालयात गेले होते. आपल्याला नीट चांगलं माहिती असेल कारण गेली अनेक वर्ष आपण याचा अभ्यास करताय. तर हे जे टोलचं अप्रिय असणं आणि ते आम्हाला सतत असं वाटणं की वर्षानुवर्ष टोल हा आमच्यावर लादला जातोय, त्याचा काही हिशोबच नाहीये, हे खरं आहे का? नाही, टोलचं असं पहा, मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला विकास कामं करायची असतील आणि ती विकास कामं कमी कालावधीमध्ये करायची असतील तर आपल्याला मोठ्या निधीची आवश्यकता लागते. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर आपण विचार केला तर अगदी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स असतात आणि निधीची खूप आवश्यकता लागते. आणि आपल्याला जे काही अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध होतो, राज्याचं जे काही बजेट असतं त्या बजेटमधनं फक्त एका विभागाकडे लक्ष देऊन शासनाला चालत नाही. सर्वच विभाग असतात, सर्व विभागामध्ये विविध योजना असतात, विविध योजनांमध्ये हा अर्थसंकल्पातला निधी द्यावा लागतो. त्यामुळे प्रकल्पासाठी, मोठ्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पातून निधी त्वरेने किंवा कमी कालावधीमध्ये उपलब्ध होणं शक्य नसतं. त्यामुळेच असे रस्ते, अशी चांगली सर्व्हिस म्हणजे जर द्यायची असेल तर टोल हा द्यावा लागतो. मी आपल्याला या निमित्ताने असं सांगू इच्छितो की जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो, म्हणजे आता एखादा समजा आता मुंबई पुणे रस्ता आपण तयार केला
मुंबई पुण्यावरनं जर आपण वाहनांना टोल द्यावा लागतोय, तर त्या वाहनधारकाला जो काही म्हणजे वाहनाचा खर्च करावा लागतो, वेअर अँड टिअर असेल किंवा इंधनावरती जो काही जास्त खर्च करावा लागतो, जर म्हणजे कनेक्टिव्हिटी जर फास्ट नसेल, रस्ते जर चांगले नसतील, तर ओव्हरऑल टोल देऊन सुद्धा त्या वाहन चालकाची बचत होते. आणि त्याचं कारण असं आहे की मी आपल्याला समृद्धी महामार्गाचं उदाहरण सांगतो. समृद्धी महामार्गाचं लोकार्पण 11 डिसेंबर 2022 मध्ये माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यानंतर ॲटोकार इंडिया यांनी एक प्रयोग केला होता. म्हणजे नागपूरवरनं शिर्डीपर्यंत 2 वाहनं असे त्यांनी पाठवली नागपूरवरनं. एक म्हणजे समृद्धी महामार्गाच्या वाया असं पाठवलं आणि दुसरं जुनी जी एक्झिस्टिंग कनेक्टिव्हिटी होती त्या मार्गे पाठवलं. आणि त्यांनी एक अभ्यास केला याचा की म्हणजे जुन्या मार्गाने जाऊन शिर्डीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो आणि एक्सप्रेसवेने किती वेळ लागतो. तर 520 किलोमीटरचं अंतर हे साधारणतः 5 तासाच्या आतच त्यांनी ते पार केलं. एका म्हणजे जी एक्सप्रेसवे मार्गे गाडी आली तिने, आणि दुसरी जी गाडी अन्य मार्गाने गेली होती त्या गाडीला तिथे पोहोचायला साधारणतः 9 तासाचा वेळ लागला, म्हणजे 4 तास जास्तीचा लागला. आणि नागपूरपासून शिर्डीपर्यंत जातेपर्यंत जुन्या रस्त्याने ज्यावेळेस ती वाहन त्या ठिकाणी गेली त्याला 100 रुपयाचा टोल द्यावा लागला शिर्डीपर्यंत. आणि वेअर अँड टिअर असेल किंवा इंधन ज्याला ते लागलं त्याचा जर खर्च आपण पाहिला, आणि एक्सप्रेसवेवरनं जेव्हा दुसरी गाडी गेली त्या गाडीला जे काही टोल द्यावा लागला 900 रुपयाचा टोल द्यावा लागला, तर ओव्हरऑल बचत जी आहे त्याच्यामध्ये 900 रुपयाची झाली. 900 रुपयाची बचत झाली एक्सप्रेसवेवरने गेल्यानंतर, म्हणजे टोल देऊन सुद्धा. तर त्याचा अभ्यास त्यांनी केला, मला वाटतं नेटवरती पण त्यांनी ते माहिती टाकलेली आहे. तर जेव्हा रस्ते चांगले होतात तेव्हा तुमचे वाहनांचं वेअर अँड टिअर कमी होतं आणि इंधनाची बचत होते आणि ते फायदेशीर. बघा, हा समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या पायाभूत विकास व्यवस्थेतला एक मानाचा तुरा आहे असं आपण म्हणू शकतो. 10 जिल्ह्यांमधून जाणारा हा साधारण जो महामार्ग आहे त्याचं ज्याला आपण जमीन अधिग्रहण म्हणतो तिथपासून ते अगदी पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईपर्यंतचा सगळा टप्पा जर कोणत्या एका अधिकाऱ्याने पाहिला असेल तर ते तुम्ही आहात. आणि हे कदाचित मला वाटतं देशातलं एक दुर्मिळ उदाहरण असेल की जमीन अधिग्रहणापासून ते थेट उद्घाटन सोहळ्यापर्यंत एका अधिकाऱ्याची तिथे उपस्थिती असणं. समृद्धी महामार्ग हे खरं तर फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं आणि त्याला मग नगरविकास मंत्री आणि त्यावेळेला MSRDC मंत्री असलेले एकनाथ शिंदेने जे योगदान दिलं, तर समृद्धी महामार्ग हा एक खरंच अद्भुत असा पायाभूत व्यवस्थेचा एक घटक आपल्या महाराष्ट्रात आहे असं तुम्हाला का वाटतंय? निश्चितच समृद्धी महामार्गासारखा महाकाय प्रकल्प जो आहे तो एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण झाला आणि त्याचं श्रेय निश्चितच आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना जातं. कारण सुरुवातीपासूनच या प्रकल्पावरती मी काम करतोय. अगदी म्हणजे या प्रकल्पाचं अलाइनमेंट जी आहे, आखणी ज्याला म्हणतो आपण, ती आखणी अंतिम करण्यापासून ते त्याचे अंदाजपत्रक बनवण्यापासून प्लॅन एक्वेशन पासून ते आतापर्यंत या प्रकल्पावरती मी काम करतोय. सुरुवातीला 2017 पासून जेव्हा या अंदाजपत्रके बनवणे या कामाला सुरुवात झाली तेव्हा मी मुख्य अभियंता होतो. नंतर 2018 पासून जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर इंजिनिअरिंग, म्हणजे जे MSRDCचे तांत्रिक प्रमुख आहेत, त्याची जबाबदारी मला 2018 पासून या प्रकल्पावरती काम करण्याची संधी मिळाली ॲज अ जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर इंजिनिअरिंग. आणि डिसेंबर 23 पासून या प्रकल्पावरती मी व्हाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर या कॅपॅसिटीमध्ये काम करतो. या तिन्ही पदावरती 2017 पासून मी काम करतो आणि सुरुवातीपासूनच या प्रकल्पावरती आहे. आणि हा प्रकल्प आता जवळजवळ पूर्ण झाला आहे. म्हणजे अगदी अंदाजपत्रकापासून ते पूर्णत्वापर्यंत काम करण्याची संधी मला या प्रोजेक्टवरती मिळाली. मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी मला या प्रकल्पावरती काम करण्याची संधी दिली. नाही, मला याकडेच यायचंय. हे देवेंद्र फडणवीस म्हणजे हा नेताच मुळात दूरदृष्टीचा नेता आहे. मग जेव्हा त्यांना असं का वाटलं असावं याचा कधी तुम्ही अभ्यास केलाय का, की हा जो समृद्धी महामार्ग आहे हा नागपूर ते मुंबई कनेक्ट करण्यासाठीचं जे प्रयोजन किंवा कल्पना त्यांच्या डोक्यात का आली असावी? आणि सगळ्यात महत्वाचा याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे असे मोठे प्रकल्प हे जमीन अधिग्रहण करण्यामध्येच अडकून जातात, तिथे सर्वाधिक खर्च होतो. याच्याबद्दल नेमकं तुम्ही काय सांगाल? नाही बघा, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 2014 मध्ये
देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी 2015 मध्येच या प्रकल्पाची घोषणा विधानसभेमध्ये केली. आणि विदर्भ आणि मुंबई, आता मुंबईवरनं जर आपल्याला नागपूरला जायचं असेल तर लहान व्हेकलला त्या काळामध्ये 15 ते 16 तास लागायचे, जड वाहनांना 18 ते 20 तास लागायचे. नागपूर ते मुंबई हे अंतर कमी करणं, आणि हा महामार्ग 10 जिल्ह्यातनं जातो. म्हणजे नागपूरपासून जर आपण सुरुवात केली तर ठाण्यापर्यंत 10 जिल्ह्यातनं डायरेक्टली जातो. या 10 जिल्ह्याच्या ॲडजॉइनिंग अजून 14 जिल्हे आहेत. म्हणजे ज्या 14 जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे या महामार्गाचा फायदा होऊ शकतो. आणि हे 24 जिल्हे जे आहेत महाराष्ट्राचे, म्हणजे ही कनेक्टिव्हिटी 24 जिल्ह्याला प्रभावित करते. 24 जिल्ह्याचा विकास या महामार्गाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. आणि केवळ म्हणजे महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊन महाराष्ट्राचा विकास वेगाने व्हायला पाहिजे हा उद्देश ठेवूनच या महामार्गाची घोषणा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये केली. आणि ईस्ट वेस्ट जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी तशी प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. ती ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी या महामार्गाच्या माध्यमातून डेव्हलप झाली. आणि तुम्ही पाहाल की कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर प्रचंड राजकीय इच्छाशक्ती असणं पण गरजेचं असतं. आणि ती राजकीय इच्छाशक्ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या काळामध्ये दाखवली आणि दोघांनी मिळून हा प्रकल्प मार्गी लावला. आपल्याला सांगतो की या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही प्रकल्पाला सुरुवात केली त्यावेळेस अंदाजपत्रकं झाली, लँड एक्विजिशनची तयारी झाली, लँड एक्विजिशनची सुरुवात केली. निधी नव्हता आम्हाला लँड एक्विजिशनसाठी. फडणवीस साहेबांनी बाकी यंत्रणाला आदेश दिले, MMRD असतील, SRA असतील, म्हाडा असतील, MIDC असतील, त्या बाकी संस्थांकडनं आम्हाला निधी उपलब्ध करून दिला गेला. त्या काळामध्ये साधारणतः 5 ते 5.5 हजार कोटी रुपयाचा निधी या अन्य यंत्रणांनी आम्हाला उपलब्ध करून दिला आणि आम्ही त्या लँड एक्विजिशनच्या कामाला सुरुवात केली. लँड एक्विजिशन झाल्यानंतर मग पुढच्या निधीची पण गरज लागते. ते निधी मिळवण्यासाठी विविध बँकर्सशी, फायनान्सर्सशी त्यांनी वारंवार बैठका घडवून या प्रोजेक्टसाठी निधी उपलब्ध करून दिला. महत्वाचं म्हणजे हा प्रकल्प सुकर होण्यासाठी शासन स्तरावरनं 400 पेक्षा जास्त असे GR त्या काळामध्ये आम्हाला. बापरे. म्हणजे कुठल्याही प्रकल्पाला जोपर्यंत शासनाचं फुल सपोर्ट असत नाही तोपर्यंत कुठलाही प्रकल्प यशस्वी होत नाही. आणि समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये नेमकं तेच घडलं की शासनाचा पूर्ण सपोर्ट, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आणि शिंदे साहेबांचा पूर्ण सपोर्ट या प्रकल्पासाठी होता. म्हणून हा प्रकल्प एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण पूर्ण करू शकलो. हे देशातलं पहिलंच उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या मॅग्निट्यूडचा प्रकल्प एवढ्या कमी कालावधीमध्ये पूर्ण होतोय. कारण प्रत्यक्ष या कामाला सुरुवात जी आहे फेब्रुवारी 2019 मध्ये झाली आणि पहिल्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते आपण डिसेंबर 22 मध्ये करू शकलो. तर आपण आता 19 ते 22 हा केलं तर 3.5 वर्षामध्ये आम्ही 520 किलोमीटर महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला केला. आणि पुढचा जो एक साधारणतः इगतपुरी पर्यंतचा जो महामार्ग आहे 105 किलोमीटरचा तो पण आम्ही मेच्या आतच त्याला हे केलं. म्हणजे मे साधारणतः 24च्या आत या टप्प्याचं लोकार्पण केलं आहे. आणि शेवटचा टप्पा जो कम्प्लीट फक्त 76 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो वाहतुकीसाठी खुला करायचा राहिला. म्हणजे एवढा मोठ्या मॅग्निट्यूडचा हा प्रकल्प जो आहे हा कमी कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू शकलो. त्याचं कारणच हे आहे की शासनाचा पूर्ण सपोर्ट या प्रकल्पासाठी होता. सर, 1 वर्षामध्ये या महामार्गावरून 1 कोटी वाहनांनी प्रवास केलेला आहे. हा एक वेगळाच रेकॉर्ड किंवा एक वेगळा विक्रम समृद्धी महामार्गाने संपूर्ण देशभरात प्रस्थापित केलाय. तर 1 कोटी वाहन चालकांना या रस्त्याने जितकं आकर्षित केलं तितक्याच आणखी एका समस्येने तुमच्या समोर वासून उभं राहणं पसंत केलं होतं. ती होती अपघातांची. समृद्धी महामार्ग म्हणजे अपघातांना निमंत्रण असा एक प्रोपोगंडा काही लोकांनी केला आणि समृद्धी महामार्गाच्या एकूणच उपयुक्ततेवर आणि त्याच्या सगळ्याच गुणात्मक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. समृद्धी महामार्गावरती अपघात का होतात आणि अजून त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी सुधारणा करायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेला साधारण किती वेळ जाईल असं तुम्हाला वाटतंय? राजेश, मी आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की समृद्धी महामार्ग जो आहे हा अभियांत्रिकीच्या दृष्टीने अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलेला महामार्ग आहे. अभियांत्रिकीच्या त्रुटी या महामार्गामध्ये नाही आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्याला अशा पद्धतीचे महामार्ग आपल्या देशामध्ये कमीच आहे. तसे आपण जर पाहिला असेल तर पहिला महामार्ग जो आहे या देशामध्ये 2000 साली आपणच दिला, तो म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. त्यानंतर कालांतराने उत्तर प्रदेशामध्ये काही महामार्गांची निर्मिती झाली, म्हणजे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेची निर्मिती. आणि त्यानंतर महाराष्ट्रामधला हा जो महामार्ग आहे समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटरचा हा दुसराच महामार्ग आहे राज्यामधला.
राज्यामध्ये तसं रस्त्याचं जर नेटवर्क पाहिलं आपण, म्हणजे पीडब्ल्यूडीचे जे रस्ते आहेत किंवा जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत, स्टेट हायवे, एमडीआर, ओडीआरचा अभ्यास केला तर 3,00,000 किलोमीटर इतकं रोड कनेक्टिव्हिटी या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. नॅशनल हायवेचाही जर विचार केला तर नॅशनल हायवेचे पण आता साधारणतः 20,000 किलोमीटरपर्यंतची रोड कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवेची झालेली आहे. तर हे सगळे रस्ते जे आहेत म्हणजे एक्सप्रेसवे सोडूनचे, हे सगळे ऍक्सेस कंट्रोल रस्ते नाही आहेत. या रस्त्याला बऱ्याच ठिकाणी ऍक्सेस आहेत, अगदी म्हणजे ग्रेडवरती इंटरचेंजेस आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना अशा रस्त्यावरती प्रवास करून जास्त वय आहेत. एक्सप्रेसवेचा वापर जो आहे तो करून अजून आपल्या मंडळींना जास्त वय नाही. आणि जसा जसा हा सवयीचा होत जाईल, याचा वापर जेव्हा हे करत जातील तेव्हा निश्चितचपणे अपघातामध्ये घट होईल. इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये काय फ्लॉज नाही आहे. फक्त वाहन चालकांनी स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच वाहनांची पण त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. आणि वाहतुकीचे जे नियम आहेत त्या नियमाचं जर काटेकोरपणे त्यांनी पालन केलं तर मला असं नाही वाटत की अपघात होतील याच्यावर. या गोष्टी प्रामुख्याने पाहायला पाहिजे. बघा, आता जसं समृद्धी महामार्ग हे देवेंद्र फडणवीसांच्या फेज 1चं सगळ्यात मोठं अचिव्हमेंट आहे. देवेंद्र फडणवीस हे 3 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालेत. पहिल्या टप्प्यामध्ये ते 2014ला झाले, त्यानंतर मग ते 72 तासांसाठी झाले आणि आता ते 2024 मध्ये झालेत. तर या जर गोष्टींचा आपण विचार केला तर आता त्यांनी शक्तीपीठाच्यासाठी पूर्णतः आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण आपल्याकडे एक अडचण अशी आहे की एखादा मोठा प्रकल्प आला की त्याला विरोध करणारी एक व्यवस्था पण त्याच वेगाने उभी राहते. शक्तीपीठाला जो काही मुळात आपल्या प्रेक्षकांना तुम्ही हे समजावून सांगा की शक्तीपीठ हे खरंच महाराष्ट्राच्या लोकमनाला, लोकमानसाला शक्ती देणारं शक्तीपीठ ठरणार आहे की त्याचं नावच नुसतं शक्तीपीठ दिलेलं आहे. आणि मग हा महामार्ग बनत असताना त्याला इतका विरोध का होतोय? सर्वाधिक विरोध हा कोल्हापूरमधून होण्याचं कारण काय? आणि हे पाहता एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये आपले एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये 5,000 किलोमीटरचं एक्सप्रेसवेचं एक ग्रीड आम्ही तयार करू. साहेबांनी त्यावेळेस घोषणा केली होती. आणि त्यावेळेस आम्ही जी ग्रीड तयार केली होती म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला कव्हर करणारी ती ग्रीड होती 1,000 किलोमीटरची. आणि त्या ग्रीडचाच हा एक भाग आहे. म्हणजे जर ज्याला आपण शक्तीपीठ महामार्ग म्हणतो, म्हणजे नागपूर गोवा ज्याला बोलतो, तो सुरू होतो वर्ध्याला पवनारेतनं आणि तो संपतो गोव्याजवळ पत्रादेवी. हा असा 802 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. तो त्या 500 किलोमीटर ग्रीडचाच भाग आहे. आता एक्सप्रेसवेच्या बाबतीमध्ये सांगायचं तर आपण तसे खूप मागे आहोत. आता बाहेरचे जर आपण एक राष्ट्रांचा विचार केला तर जपान आहे, साऊथ कोरिया आहे, जर्मनी आहे. ही जी राष्ट्र आहेत यांचं क्षेत्रफळ हे साधारणतः महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या 5 ते 10% प्लस मायनस मध्ये ही राष्ट्र आहेत. आणि इथली एक्सप्रेस हायवेची जर कनेक्टिव्हिटी आपण पाहिली तर ती 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त एक्सप्रेस या तिन्ही राष्ट्रामध्ये आहेत. 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहेत. आणि आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर आपण आता 94 किलोमीटरचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आपण त्या काळामध्ये अगदी 24 वर्षापूर्वी बांधला आणि त्यानंतर आता हा 701 किलोमीटरचा एक्सप्रेसवे. म्हणजे अजून समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुण्याचा विचार केला तर 800 किलोमीटरवरतीच आपण आहोत आता. म्हणजे आपल्याला त्या राष्ट्रापर्यंत पोहोचायचं म्हणलं तर 10,000 किलोमीटरपर्यंत पोहोचणं शक्य नाही आहे. पण आपलं जे आता व्हिजन आपण सेट केलं आहे या राज्यामध्ये आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस जेव्हा जाहीर केलं होतं तर 2030 पर्यंत साधारणतः हे जे काही 5,000 किलोमीटरचं आम्ही टार्गेट सेट केलं आहे तर त्यातले काही महामार्ग व्हायला पाहिजेत. आणि म्हणून प्राधान्याने शक्तीपीठ महामार्ग हाती घेतला आहे. शक्तीपीठाचं वैशिष्ट्य असं आहे की तो वर्ध्यापासनं गोव्यापर्यंत जेव्हा तो शक्तीपीठ आम्ही बांधतो आहे तो 4 रिजन मध्ये जातो. म्हणजे विदर्भ रिजन आहे, मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि कोकण आहे. या 4 विभागाला तो जोडतो आणि या 4 विभागातील 12 जिल्ह्यातनं हा प्रत्यक्ष जातो. कंप्लीट 12 जिल्ह्यातनं गेल्यामुळे मराठवाड्याचे 5 जिल्हे आहेत. मराठवाडा हा तसा दुष्काळी भाग आहे, अवर्षणग्रस्त असतो, पाण्याची खूप टंचाई असते त्या भागामध्ये. आणि त्या तशा प्रदेशातल्या 5 जिल्ह्यातनं हा एक्सप्रेसवे जातोय. आणि एक्सप्रेसवे जेव्हा आम्ही बांधतो त्यावेळेस फक्त एक्सप्रेसवे बांधत नाहीये तर त्यासोबतच आम्ही पाण्याची पण व्यवस्था करतो. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही समृद्धी महामार्ग बांधला तेव्हा 1000पेक्षा जास्त अशी शेततळी आम्ही निर्माण केली. म्हणजे कंत्राटदाराला जो बांधकामासाठी मुरुम लागतो ते आजूबाजूच्या शेतातनं आम्ही तो मुरुम घेतो. ते शेतकऱ्यांशी करारनामा कंत्राटदार करतात आणि तो जेव्हा मुरुम घेतात तेव्हा प्रॉपर शेपमध्ये तो ट्रेंच घेऊन मुरुम वापरला जातो. त्यामुळे असे बरेचसे असे शेततळी समृद्धी महामार्गाच्या बाजूला निर्माण केली. तशीच शेततळी ह्या 802 किलोमीटरमध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल. 1,500पेक्षा जास्त असे नाले क्रॉस करतात
या महामार्गाला. त्या सर्व नाल्याचं खोलीकरण असेल, रुंदीकरण असेल आणि त्यातला मुरुम जो आहे कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही वापरणार आहे. त्यामुळे महामार्गासोबतच एक हरित क्रांती जी आहे त्या महामार्गाच्या भोवती होणार आहे. या महामार्गाच्या बाजूने आम्ही 22 टाउनशिप पण डेव्हलप करणार आहे. एक टाउनशिप साधारणतः 5,000 एकरापर्यंतची एक टाउनशिप असेल. म्हणजे कृषी समृद्धी केंद्र, समृद्धीच्या बाजूची कृषी समृद्धी केंद्र याही महामार्गाच्या बाबतीमध्ये होतील. आणि विशेष म्हणजे या महामार्गावरती 16 अशी प्रमुख देवस्थानं जी आहेत ती जोडली जात आहेत. तर त्याच्यामध्ये औंढा नागनाथ असेल, माहूरगड असेल, परळी वैजनाथ असेल, अंबाजोगाई असेल, तुळजापूर, कोल्हापूर, पंढरपूर, शेगाव ही अशी 16 प्रमुख देवस्थानं या महामार्गावरती जोडली जातील. आणि आपल्या 3.5 शक्तिपीठापैकीची 3 शक्तिपीठं या महामार्गावरती आहेत, माहूरगड, तुळजापूर आणि कोल्हापूर. म्हणूनच आपण या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग म्हणतो आहे. आणि हा महामार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा संपूर्ण त्या प्रदेशाचा विकास होईल आणि एक टुरिझमला एक मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. पण कोल्हापूरकर जे आहेत ते या महामार्गाबद्दल प्रचंड नाराज आहेत. काय त्याचं नेमकं कारण काय आणि ते कोल्हापूरकरांचं समाधान कसं करणार होतं आपण? आपल्याला मी सांगू इच्छितो की ह्या 12 जिल्ह्यामधल्या 11 जिल्ह्यामधल्या या महामार्गाला विरोध आहे. म्हणजे जे काही विरोधाची निवेदनं प्राप्त झालेली आहेत ती कोल्हापूर जिल्ह्यातनं आहेत. बाकी जिल्ह्यातनं तर उलटे निवेदन आलेले आहे की हा महामार्ग आम्हाला पाहिजे, हा महामार्ग झाला पाहिजे. अशा 11 जिल्ह्यातनं आमच्याकडे रिप्रेझेंटेशन्स आहेत. फक्त कोल्हापूरमध्ये विरोध आहे. कोल्हापूरमध्ये जो विरोध आहे त्या विरोधाची आम्ही कारणं समजून घेऊ. ज्यांचा विरोध आहे ज्याशी आम्ही संवाद साधू, त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू. समृद्धी महामार्गाचं बांधकाम झालं त्यावेळेस आमचे कम्युनिकेटर्स आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमले होते. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 35 कम्युनिकेटर नेमले होते. ते लोकांना तो महामार्ग समजावून सांगणं, त्या संपादनातून त्यांना किती पैसे मिळतात त्याची माहिती देणं, त्या पैशाचा विनियोग कसा केला पाहिजे ही सर्व माहिती आमचे कम्युनिकेटर्सनी त्या ठिकाणी दिली होती. तशाच पद्धतीचं प्रयत्न आम्ही कोल्हापूरमध्ये करणार आहे. लोकांना तो प्रकल्प समजावून सांगणार आहे आणि त्यांचं जे काही क्षेत्र या संपादनासाठी आम्ही घेऊ त्यांचा योग्य तो मोबदला आम्ही त्यांना देऊ. आणि जोपर्यंत त्यांचं समाधान होणार नाही कोल्हापूरकरांचं तोपर्यंत आम्ही तो महामार्ग तिथनं घेणार नाही. त्यांचं समाधान करूनच तो महामार्ग घेऊ. काही अल्टरनेटिव्हचा जर विचार करायचा असेल तर त्या अल्टरनेटिव्हचा पण आम्ही विचार करू. पण त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. पण राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग खूप महत्वाचा आहे आणि तो होणं गरजेचं आहे. अनिलजी, जर आपण पाहिलं तर कोविडमध्ये बरेचसे आपले मुंबईकर किंवा बरेचसे जे काही लोक आहेत हे प्रामुख्यानं अलिबागमध्ये राहायला गेले होते, अलिबागमध्ये राहत होते, समुद्राचा वापर करत ते तिथे पोहोचले होते. आणि मुंबईच्या जवळ आत्ता असलेलं जर शहर कोणतं असेल तर ते अलिबाग आहे. पण मग आता अलिबाग वसई कॉरिडॉर याचाही एक संकल्प तुम्ही सोडलेला आहे. आणि अलिबाग जितक्या झपाट्यानं मोठं होतंय, अनेक चित्रपट कलाकार, खेळाडू, मोठे राजकीय नेते किंवा प्रथितयश व्यक्तींची निवासस्थानं किंवा सेकंड होम ज्याला आपण म्हणतो हे अलिबागमध्ये वसलेले आहे. हा अलिबाग वसई कॉरिडॉर जो आहे हा नेमका मुंबईला किती सहाय्यकारक ठरेल आणि अलिबाग आणि वसई विरारला किती त्याचा फायदा होईल? बघा, मुंबईच्या वाहतुकीच्या समस्येच्या दृष्टीने ही समस्या सोडवण्यासाठी हा मल्टी मॉडल कॉरिडॉर जो आहे ज्याला आपण विरार अलिबाग महामार्ग म्हणतो हा अत्यंत महत्वाचा असा महामार्ग आहे. या निमित्ताने मी आपणास एक माहिती देऊ इच्छितो की हा महामार्ग जो आहे तो मुंबई भोवती जी महामार्गाची एक रिंग तयार होते आहे त्या रिंगचा भाग आहे. आता आपण सुरुवात करूया बांद्र्यापासून. आपण आता बांद्र्यापासून निघालो, बांद्र्यावरून वरळीला गेलो, वरळीवरनं आपण शिवडीला जाण्यासाठी MMRD कडनं एक एलिव्हेटेड कॉरिडॉरचं बांधकाम सुरू आहे. किंवा वरळीवरनं आपण वाह्या कोस्टल मार्गे पण आपण शिवडीपर्यंत येऊ शकतो. म्हणजे बांद्र्यावरनं वरळीला जाताना वरळीला आपण सी लिंकने जाऊ जे MSRTCने बांधलेली आहे. वरळीवरनं आपण शिवडीकडे जाताना ते एलिव्हेटेड कॉरिडॉरने जाऊ किंवा मग मुंबई कोस्टल रोडने जाऊ. आणि शिवडीपासून पुढे आपण अटल सेतू मार्गे तिकडे JNPTच्या जवळ जातो, अटल सेतू मार्गे. तर हा जो मल्टीमोडल कॉरिडॉर आहे तो अटल सेतूला तिकडे जोडला जातो. चिरनेर एक जंक्शन आहे अटल सेतूनंतर, त्या चिरनेरपर्यंत हा महामार्ग जातो. आणि त्या मल्टीमोडल मार्ग जेव्हा आम्ही आता करणार आहे तो 96 किलोमीटरचा महामार्ग बलावलीपर्यंत पहिल्या फेजमध्ये आम्ही करतो आहे. तर चिरनेरपासून जेव्हा आम्ही मल्टीमोडल कॉरिडॉरच्या माध्यमातून ट्रॅव्हल करत करत येतो ते येतो विरारपर्यंत. आणि विरारला आल्यानंतर विरारपासून ते वर्सोवा एक 42 किलोमीटरची सी लिंक आहे. त्याचं प्लॅनिंग MMRD मार्फत सुरू आहे. सुरुवातीला तो आमच्याकडेच होता MSRTCकडे, नंतर आम्ही तो MMRDकडे हस्तांतरित केला आहे. तर त्याचं प्लॅनिंग सुरू आहे आणि त्याचं पण कन्स्ट्रक्शन MMRDच्या माध्यमातून लवकरच केलं जाईल. तो 42 किलोमीटरची सी लिंक आहे. आणि वर्सोव्यापासून बांद्र्यापर्यंत जी सी लिंक होते 9.8 किलोमीटरची ती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येते. त्याचं काम आता सुरू आहे. ते मे 28 पर्यंत ते काम आम्ही पूर्ण करू.
तर बांद्र्यापर्यंत आपण ट्रॅव्हल करतो. तर आपण आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बांद्र्यावरून आपण प्रवास करत जर गेलो अगदी अटल सेतू वाया, तर वापस आपण बांद्र्याला परत येऊ शकतो आपण. आणि ते येऊ शकतो. आणि ही एक रिंग तयार होते मुंबईच्या भोवती, आणि ह्या रिंगची लांबी आहे 169 किलोमीटर. आणि जेव्हा ही रिंग तयार होईल, मुंबईला कनेक्ट करणाऱ्या सगळ्या रस्त्यांना छेदणारी ही रिंग असेल, त्यामुळे वाहनं जी आता मुंबईमधनं जावं लागते किंवा ठाण्यातनं जावं लागते, ही सगळी वाहनं ठाण्याच्या बाहेरून, मुंबईच्या बाहेरून हे बाहेरच्या बाहेर निघते. त्यामुळे मुंबईमध्ये जे काय आता ट्रॅफिकची समस्या आहे, ट्रॅफिक जॅम्स आहे किंवा पर्यावरणाची समस्या आहे, म्हणजे जे काही या ठिकाणी हवामान जे इथलं दूषित होत आहे, ह्या सगळी संकट दूर होतील म्हणजे ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर. पण हे सगळं असताना आता सगळ्यात कळीचा प्रश्न तो म्हणजे गेली 14 वर्ष राज्यातल्या जनतेला आणि सगळ्यांनाच कोकणवासियांना हैराण करणारा मुंबई गोवा महामार्ग. हा मुंबई गोवा महामार्ग अनेकांनी प्रयत्न केले. नितीन गडकरींसारखा इतका मोठा नेता तो सुद्धा त्या महामार्गासमोर थकला. अनिल गायकवाड या अधिकाऱ्याला चॅलेंज मॅन ऑफ महाराष्ट्र असं ओळखलं जातं. म्हणजे आपल्याकडे एखादी जमीन मिळवायची असेल तर त्यासाठी अनेक युक्त्या कराव्या लागतात, अनेक गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे तुमच्या बरोबरीने आणखी एक नाव आपण घेऊ शकतो, ते म्हणजे संभाजी झेंडेंचं, जे स्वतः IAS होते. आपल्याकडे प्रकल्प करत असताना जो लोकांचा विरोध होतो आणि लोकांचं समाधान करणं यात बराच वेळ जातो. मुंबई गोवा महामार्ग हा पूर्ण होऊ शकलेला नाहीये. एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून, सरकारचा एक प्रतितयश अधिकारी म्हणून ज्यावेळेला तुम्ही या महामार्गाकडे पाहता, नेमकं कुठे आंधळं पीठ खाते असं तुम्हाला वाटतं? नाही, आता मुंबई गोवा महामार्ग जो सध्याचा आहे तो NHAI आणि MORTH या संस्थेकडे, केंद्र शासनाचा रस्ता आहे तो. MSRTCचा त्या महामार्गाच्या बांधकामामध्ये सहभाग नाही. आणि आता नाही सहभाग नाहीये हे मला कल्पना आहे, पण एका बाजूला आपण सागरी महामार्गाचा पण विचार करतोय, रेडी रेवसवर काम करतोय, दुसरं तुम्ही विरार अलिबागवर काम करताय. मग इतकी सगळी आव्हानं पेलणारी MSRTC आणि त्याचे तुमच्यासारखे अधिकारी हे मुंबई गोवा महामार्गासमोर हतबल झालेत, हरलेत असं दिसत नाही. हतबल असं म्हणता येणार नाही, कारण आता मुंबई गोवा महामार्गाकडे जर बघतो, जरी आमचा संबंध नसेल तरी 1993 साली जेव्हा मी एक्झिक्युटिव्ह झालो तेव्हा माझी पहिली पोस्टिंग पनवेलला झाली होती, नॅशनल हायवे डिव्हिजनला ॲज एक्झिक्युटिव्ह. त्यावेळेस माझ्याकडे पनवेल टू JNPT नावाशिवापूर जो 4B आता जो हायवे आहे, त्या हायवेचं काम मी त्या काळामध्ये केलं होतं. आणि माझ्याकडे काही काळासाठी त्या रोडचा अतिरिक्त कार्यभार पण होता. म्हणजे कशेडी घाटापर्यंत 150 किलोमीटर साधारणतः पनवेलपासून कशेडी घाटापर्यंत तो ॲडिशनल कार्यभार मी सांभाळला होता. तेव्हापासून मी ह्या महामार्गाकडे पाहतो आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये हा 2 लेन रस्ता होता कोकणामध्ये, आणि तसं हा डांबरी रस्ता त्या काळामध्ये, हेवी रेन्स, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे या ठिकाणी रस्त्यावरती. आणि वारंवार त्या काळामध्ये सुद्धा खूप म्हणजे रस्त्यावरती खड्डे पडायचे. खड्ड्याची कारणाचं जर आपण बोलायचं असेल खड्ड्याबद्दल तर त्यासाठी आपल्याला वेगळा बरीच संवाद ठेवावा लागेल. त्याबद्दल खड्ड्याच्या बाबतीमध्ये पण बरीच कारण आहेत. आता बऱ्याच खड्ड्यावरती त्याच्यावर आपण नको बोलूया, पण हा मुळात अडकला तो का अडकला? हा, तर ती तशी रिपेअर करत 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 कालांतराने सुधारणा करत करत हा महामार्ग आता मला माहिती बऱ्याच क्षेत्रामध्ये, आता मागच्या पावसाळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी मला घेतली होती की आपण पण पाहणी करून यावं. मी महामार्गाची पाहणी केली होती. आता बऱ्यापैकी महामार्गाचं काम झालं आहे. बऱ्याच लांबीमध्ये तो 4 लेन कॉन्क्रीट रस्ता झाला आहे. आता तो काही पॅचेसमध्ये काही इश्यूज असतील त्या ठिकाणी मला असं वाटतं की या वर्षामध्ये तो पूर्ण व्हायला पाहिजे. 100% बहुतांश आता महामार्ग तो पूर्ण झाला आहे. तो पूर्ण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तो 2025 मध्ये पूर्ण होईल असं स्वतः रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. पण आता हे बघा, कोकणातला जो माणूस आहे हा खरं तर देवभोळा माणूस आहे, त्याचा देवावर खूप जास्त विश्वास आहे. आता कदाचित तो देव पावला तरच तो रस्ता पूर्ण होऊ शकेल. मला एक तुम्हाला दुसरं विचारायचं आहे की एखादी गोष्ट, एखादा एवढा मोठा प्रकल्प ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो जो मुख्यमंत्री असतो, ती योजना घेऊन येणारा किंवा त्याचं सरकार जी योजना घेऊन येतं, तो मुख्यमंत्री खरा खुरा गटसी लागतो. त्याला एक प्रचंड दुर्बल अशी इच्छाशक्ती लागते. आजपर्यंत तुम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले, म्हणजे आता आपण पुन्हा विचार केला तर देवेंद्र फडणवीस, मग एकनाथ शिंदे, मग उद्धव ठाकरे, मग त्याच्या आधी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, असे अनेक मुख्यमंत्री पाहिले तुम्ही. एखाद्या योजनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही यातल्या कोणाचं नाव घ्याल? हा प्रश्न थोडासा कठीण आहे, पण तो कठीण प्रश्नाचं उत्तर जर अनिल गायकवाडांनी नाही द्यायचं तर कोणी द्यायचं? नाही, प्रश्न कठीणच आहे तसा. आता मी तुम्हाला किती मुख्यमंत्री तुमच्या वाट्याला आले? 1990 पासून मी शासन सेवेत आहे. 1990 ला मी AWE म्हणून विभागामध्ये लागलो आणि 1993 ला मी एक्झिक्युटिव्ह झालो.
तर 93च्या काळापासून मी आतापर्यंत बऱ्याचशा म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं आहे. म्हणजे अगदी पवार साहेब असतील, मनोहर जोशी साहेब असतील, सुशील कुमार शिंदे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण, नारायण राणे साहेब असतील, परत पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, उद्धव ठाकरे साहेब, फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब, एवढ्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये मी काम केलं आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची जी कामं आहेत ती करण्याची संधी मला MSRDC मध्ये आल्यानंतर मिळाली. म्हणजे 2017 नंतर जेव्हा तिथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामध्ये रुजू झालो तेव्हा मला मोठ्या प्रकल्पावरती काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते आणि नंतर त्या काळामध्ये एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि दोघेही या प्रकल्पाशी सुरुवातीपासून जुळले होते. त्यामुळे समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पावर काम करताना या दोघांनीही वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये ज्या पद्धतीनं सपोर्ट केला या प्रकल्पासाठी, म्हणजे त्याला काही शब्द नाही. म्हणजे खूप म्हणजे त्यांच्या पाठिंब्यामुळे हे होऊ शकलं. त्यांनी अगदी दे ओन दिस प्रोजेक्ट असं मला म्हणावं लागेल. म्हणजे एकदा हा माझा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प माझा म्हणून मी करणार, ही जी भावना होती ना ती खूप मोठी होती. आणि अशी भावना असल्याशिवाय असे प्रकल्प नाही होत. म्हणजे मग अशी भावना मुंबई गोवा महामार्गाबद्दल कोणीतरी बाळगणं गरजेचं आहे. आणि असं नाही, आता तो विषय मुंबई गोवा महामार्गाचा आहे, तो केंद्राच्या अखत्यारीतला आहे आणि त्यांनी पण आता तुम्ही केंद्राच्या अखत्यारीत आलाच आहात तर नितीन गडकरी प्रयत्न पण खूप सुरू आहे. आणि मला मुंबई गोव्याच्या बाबतीमध्ये पण असं कुठेच म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण कमी पडलेली असं नाही वाटत. त्यांनी खूप मेहनत केली आणि आता तो पूर्णच येतो प्रोजेक्ट. नितीन गडकरी यांना एक आपण वेगळ्या नजरेनं पाहत असतो की विशेषतः एखादी गोष्ट निर्मिती कशी करणं आणि अत्यंत स्पष्टपणे बोलणं आणि तितकं चोख काम करणं यासाठी नितीन गडकरी ओळखले जातात. तुम्ही कधी काळी नितीन गडकरींचे ब्लू आय बॉय होतात. त्यांनी पण या सगळ्या गोष्टींसाठी, पायाभूत सुविधांसाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठं योगदान दिलंय. आपण नितीन गडकरींना महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या व्यवस्थेमध्ये कुठे पाहताय? बघा, महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांचा जो काही पाया आहे तो नितीन गडकरी साहेबांनी रचला असं माझं मत आहे. कारण 1996 मध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करायची होती, म्हणजे मुंबईतील उड्डाणपूल असतील, मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल किंवा आपला वरळी बांद्रा सी लिंक असेल, ही सगळी प्रकल्पाची कामं त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली 1996च्या नंतर. आणि त्या प्रकल्पाचा पण मी भाग होतो. म्हणजे जेव्हा उड्डाणपुलाची कामं सुरू होती 1997 पासून ते 2001 पर्यंत 4 वर्षाच्या काळामध्ये मी या मुंबईतील उड्डाणपुलाच्या बांधकामाचा भाग होतो. आणि त्यांच्या अंतर्गत काम करताना मी जवळून पाहिलंय त्यांना. त्यांच्या सूचना होत्या की कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो 24 तासाच्या आत सोडवायचा, कुठलाही प्रॉब्लेम असतो तो. आणि कंत्राटदारांनी जर तुम्हाला बिल सबमिट केलं त्याचं पेमेंट पण 24 तासाच्या आत झालं पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. आता समजा आपण प्रॉब्लेम सोडवला 24 तासाच्या आत, कंत्राटदाराचं पेमेंट जर 24 तासाच्या आत केलं तर कामं का नाही फास्ट होणार? मग अशा पद्धतीची उड्डाणपुलाची कामं जी आहे ना याच पद्धतीने आम्ही फास्ट केली. गोरेगावचा उड्डाणपूल तर 9 महिन्यातच झाला होता. मी छेडानगरच्या उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये बोलतो, तिथे पण खूप समस्या होत्या. तो पण उड्डाणपूल आम्ही विविध वेळेच्या आधी पूर्ण केला. तर जेव्हा अंधेरीचा उड्डाणपूल रखडला होता हे तुम्ही टाळून चालणार नाही. अंधेरीचा उड्डाणपूल जो होता, जो सर्वाधिक वेळा रखडलेला प्रकल्प आहे, तो जोगणी बांधलेला जो उड्डाणपूल होता तो या प्रकल्पाचा भाग नव्हता. तो आधीच सुरू झालेला प्रकल्प होता. 55 उड्डाणपुलाचा तो त्यावेळेस भाग नव्हता. आम्ही जे 55 उड्डाणपुलं बांधली ना, ती वेगळी पुलं होती, अंधेरी पूल सोडून होती. आणि याच्यामध्ये मी सांगतो आपल्याला छेडानगर उड्डाणपुलामध्ये अशा बऱ्याच समस्या यायच्या, टेक्निकल समस्या पण यायच्या आणि बाकी नॉन टेक्निकल समस्या पण यायच्या. टेक्निकल समस्या तर आम्ही ठरवलं होतं 24 तासाच्या आत प्रॉब्लेम सोडवायच्या. साहेबांच्या सूचना होत्या. कुठलाही प्रॉब्लेम असला तर मी एक ज्युनियर होतो, अगदी आम्ही टेबल टू टेबल जाऊन चर्चा करून तो प्रॉब्लेम सोडवायचो. आणि त्यामुळे ही सगळी प्रकल्प वेळेत मार्गी लागली. आणि त्यांचा जो दृष्टिकोन होता की वर्क शॅल बी कम्प्लीटेड. नाही पण बघा, आता तुमचं जे MSRDC कॉर्पोरेशन आहे किंवा जे काही कंपनी आहे तुमची, ती 9 जुलै 1996 स्थापन झाली. त्याला 25 वर्षाचा कालावधी आता पूर्ण झालेला आहे. आणि जर आपण 25 वर्षाची वाटचाल पाहिली तर एखादा प्रकल्प, एखादी गोष्ट निर्माण करणं किंवा तिची निर्मिती करणं हे शेवटी अर्थकारणाशी संबंधित आहे. या महामंडळाची ज्या वेळेला आपण व्याप्ती बघतो किंवा तिच्याकडे येणाऱ्या आर्थिक स्रोतांची व्याप्ती बघतो आणि तिला लागणारं जे काही आर्थिक पाठबळ आहे, तुम्हाला असं वाटतं की येणारं जे भविष्यातला जी वाटचाल आहे ती इतकी स्वावलंबी पद्धतीने MSRDC करू शकेल? नाही, पहा, MSRDC अगदी सुरुवातीच्या काळापासूनच म्हणजे ही राज्य शासनाची कंपनी आहे MSRDC.
आणि राज्य शासनासाठीच काम करते. कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर शासन सहभाग हा नेहमीच लागतो. MSRDC स्वतःच्या स्तरावरती निधी रेज करणं ही सगळी कामं करते आणि MSRDCचा जो प्रमुख स्रोत आहे त्या बांधकामा खर्चाची वसुली करण्यासाठीचा तो आहे टोल. जे काही आम्ही आता सगळेच प्रकल्प काही म्हणजे टोलसाठी फिजिबल नसतात. आता बरेचशा प्रोजेक्टला आपल्याला टोल जरी आपण आकारला तर टोल मधनं त्या केलेल्या खर्चाची वसुली होत नाही. त्या वसुली होण्यासाठी खूप वर्ष लागतात. अशा वेळेला आपण अॅन्युटी मॉडेलमध्ये जातो. BOT मॉडेल आणि अॅन्युटी मॉडेल. तर जे रस्ते जिथे आपल्याला टोलच्या माध्यमातून रस्त्याचा खर्च निघत ती शासनाची जबाबदारी, शासन जबाबदारी घेते अशा प्रकल्पाची. अॅन्युटीमध्ये ती आम्ही हाती घेतो आणि स्प्रेड पिरियडमध्ये मग 15 वर्ष असेल 20 वर्षामध्ये असेल त्याची जी काही परतफेड करायची असते म्हणजे बँकाकडून जे काही कर्ज होते बांधकामासाठी ते शासनामार्फत केली जाते. आणि पुणे रिंग रोड सारखे किंवा मल्टी मॉडेल सारखे प्रकल्प किंवा समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प किंवा सीलिंग हा जो प्रकल्प आहे म्हणजे बांद्रा वरळी असेल किंवा बांद्रा वर्सोवा असेल या प्रकल्पावरती टोल आकारणी करून त्या प्रकल्पाचा खर्च आम्ही वसूल करू शकतो. म्हणजे काही अंशी गव्हर्नमेंटचा सहभाग जो आहे तो आम्हाला लागतो. मला एक दुसरा प्रश्न तुम्हाला विचारायचा की आपण रस्ते बांधतो का तर पर्यटन वाढलं पाहिजे, व्यापार उदीम वाढलं पाहिजे, लोक आपल्याकडे आले पाहिजेत आणि आपल्या राज्याची भरभराट झाली पाहिजे. या पर्यटनाचा जर आपण विचार केला तर दिल्लीतलं महाराष्ट्र सदन अत्यंत वेगवेगळ्या अडचणींवर मात करत तुम्ही बनवलं खरं. त्यानंतर मग आता अयोध्येला ज्या वेळेला तत्कालीन मुख्यमंत्री गेले होते एकनाथ शिंदे त्यावेळेला त्यांनी अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदन, त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदनाची घोषणा करण्यात आलेली आहे. परराज्यांमध्ये महाराष्ट्र सदनांचे उपक्रम करणं किंवा ते तसं बांधणं हे किती आव्हानात्मक आहे आजच्या दृष्टीने, त्याची आर्थिक व्याप्ती आणि त्यातून खरंच पर्यटनाला वाव मिळणार आहे का किंवा ते सामान्य लोकांसाठी उपलब्ध राहणार आहे का, अशी एक टीका केली जाते. दिल्लीतलं महाराष्ट्र सदन हे फक्त धनदांडग्यांसाठी आणि श्रीमंतांसाठीच आहे, राजकीय नेत्यांसाठीच आहे. ते सर्वसामान्य मराठी जनांसाठी आणि मराठी माणसांसाठी ते तितकंसं उपयुक्त नाहीये. नाही, बिलकुल असं नाही आहे. नवी दिल्लीतील हे जे नवीन महाराष्ट्र सदन आहे सर्वांसाठी खुलं आहे. म्हणजे त्यासाठी राजकीय नेते असतील किंवा अधिकारी असतील दुसरे खासगी लोकांना पण त्या ठिकाणी अलाउड आहे. तर त्या ठिकाणी जे काही दर आहेत खासगी लोकांना आकारले जाणार त्याचा शासन निर्णय पारित केलेला आहे त्या काळामध्ये. त्याप्रमाणे कुठेही जाऊ शकतात. त्याच्यामध्ये असं काही बंधन नाही आहे की फक्त ते सिनियर अधिकाऱ्यांसाठीच राखीव आहे किंवा राजकीय नेत्यांसाठीच राखीव आहे असं नाहीये. ते सर्वांसाठी खुलं आहे आणि त्या जीआरमध्ये दिसत तरतूद आहे. चार्जेस त्यांना भरावे लागतात. म्हणजे प्रायव्हेट व्हेकल्स जास्त चार्जेस भरावे लागतात. ते चार्जेस भरून त्याचा वापर करता येऊ शकतो. मगाशी आपण विचारले की हे महाराष्ट्र सदन आपण दिल्लीत निर्माण केलं हे खूप चांगली वस्तू झालेली आहे. सगळ्याच म्हणजे राज्याच्या सदनापेक्षा महाराष्ट्र सदनाकडे खूप म्हणजे एक चांगल्या अशा पद्धतीने पाहिलं जातं की सर्वोत्कृष्ट वास्तू झालेली आहे. आणि महाराष्ट्राचा जो काही सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे त्या एलिव्हेशनल फीचर्सच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न आपण महाराष्ट्र सदनाच्या त्या वास्तूत केलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी दगडी कोरीव बांधकाम भिंतीसाठी किंवा त्याचे विंडोज असतील, एंट्रन्स कमानी असतील किंवा पोर्च जो असतो जो शनिवार वाड्याचा आपण तो पोर्च घेतलेला आहे ते खूप असं म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे आपल्याला मराठी पण वाटतं. एक मराठमोळं पण त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल महाराष्ट्र सदनामध्ये. आणि त्याही वास्तूचा मी सुरुवातीपासून ते कम्प्लीट होईपर्यंत मी पार्ट होतो. म्हणजे ती वास्तू अगदी फाउंडेशन पासून ते कम्प्लिशन पर्यंत मी कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता दोन्ही कॅपॅसिटीमध्ये त्या एक्झिबिशनच्या टीममध्ये. आता माझा या संपूर्ण मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, एखादा पायाभूत प्रकल्प ज्या वेळेला होतो, मोठा रस्ता होतो, महामार्ग होतो, त्यावेळेला त्या भागातले स्थानिक पुढारी, नेते, आमदार, खासदार हे कंत्राटदारांना, अधिकाऱ्यांना प्रचंड छळत असतात. गेल्या काही काळात एका माजी खासदारांनी त्रास दिलेले अधिकारी जे काही होते त्यापैकी तुम्ही एक होतात, आणखी काही मंडळी होती. तर हे जे काही आहे या स्थानिक लोकप्रतिनिधींचा होणारा त्रास आणि मग मंत्रालयातून, वरिष्ठांकडून, मुख्यमंत्र्यांकडून, मंत्र्यांकडून काम लवकर करा, कंत्राटदार हैराण होणार, ही जी समस्या आहे या समस्येकडे तुम्ही एक जबाबदार ज्येष्ठ अधिकारी म्हणून कसं पाहताय? नाही पहा, आता क्षेत्रीय स्तरावरती काम करताना आपल्याला सर्वच स्तरावरील लोकांशी आपल्याला संवाद साधून काम करावं लागतं. की सर्वसामान्य व्यक्ती असेल किंवा त्या भागातील लोकप्रतिनिधी असेल, म्हणजे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार, सर्वच प्रकारचे लोकप्रतिनिधी असतील, त्या सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांशी संवाद साधूनच काम करायचे असतात. आणि सगळे हे लोकप्रतिनिधी असतात हे लोकांसाठीच असतात. आम्ही पण लोकविकासाची कामं करतो, आम्ही पण लोकांसाठीच करतो.
त्यामुळं चर्चेतनं काय होतं बऱ्याचदा, तेव्हा तुम्ही म्हणता हे त्रास देतात वगैरे, बऱ्याच मंडळींना विषय माहिती नसतो. विषय माहिती नसल्यामुळे कधी कधी गैरसमजातनं पण आरोप प्रत्यारोप होत असतात. ते जेव्हा तुम्ही संवाद साधता, संवादातून मार्ग काढून प्रकल्प मार्गी लावता येऊ शकतात. आणि आम्ही तेच करतो. जिथे अडचण असेल, जिथे प्रॉब्लेम असतील, ज्यांचे प्रॉब्लेम असतील त्यांच्याशी संवाद साधतो. त्यांना काही कुठला विषय समजला नसतील आम्ही समजावून सांगतो आणि पुढे जातो. शरद पवार ते देवेंद्र फडणवीस वाया एकनाथ शिंदे असा मुख्यमंत्र्यांचा प्रवास आणि मुंबईतले उड्डाण पूल ते समृद्धी महामार्ग आणि आता थेट शक्तीपीठांपर्यंतच्या पायाभूत सुविधांच्या निर्माण करण्याचा एक लंबा चौडा प्रवास पाहिलेले अधिकारी अनिल गायकवाड यांच्याशी आपण बोललो. महाराष्ट्र पायाभूत सुविधांच्या माध्यमातून सक्षम होतोय, सशक्त होतोय आणि त्याचं सशक्त होणं बघणारे जे काही साक्षीदार आहेत त्यामधला एक खरा खुरा आणि उल्लेखनीय अधोरेखित करावा असा साक्षीदार म्हणून प्रशासन आणि बांधकाम निर्मिती क्षेत्र हे अनिल गायकवाडांना ओळखतं. गायकवाड सर, आपण आलात आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या पायाभूत सशक्त होण्यावर प्रकाश टाकलात, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. पण या सगळ्या हजारो आमच्या देशातल्या आणि परदेशातल्याही प्रेक्षकांच्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आता पुन्हा टोलसाठी एक असा पर्याय शोधून काढा की जेणेकरून आम्हा सामान्य नागरिकांवर त्याचा भर पडणार नाही. याचं कारण असं आहे की आता टोल रद्द करण्यात आलाय. त्याचा असं म्हटलं जात आहे अर्थ खात्याकडून की साधारण 2000 कोटी रुपयांचा बोजा हा सरकारवर पडलेला आहे. तर अशाच पद्धतीचा बोजा सरकारवरही पडणार नाही आणि आमच्यावरही पडणार नाही अशी एखादी जादूची छडी तुम्ही फिरवावी अशा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. थँक्यू.